सुरुवातीची बातमी ती म्हणजे अजित पवारांनी बारामतीनंतर शिरूरकडे मोर्चा वळवला। शिरूरमध्ये माझाच उमेदवार जिंकणार असा दावा करताना अमोल कोल्हेंना आव्हान दिले आणि त्यानंतर अमोल कोल्हेंनीही अजित पवारांचं आव्हान स्वीकारले। पाहूया TV9चा हा स्पेशल रिपोर्ट। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे। काळजीच करू नको, इथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव। जर तळ ठोकून राहावं लागत असेल तर मला वाटतं ही माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यासाठी ही पोचपावती आहे। शिरूरच्या लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हेंनाच आव्हान दिलं। शिरूरमधून मी दिलेला उमेदवारच निवडून येणार असं म्हणत दादांनी कोल्हेंना इशारा दिला, तर दादांचं आव्हान अमोल कोल्हेंनीही स्वीकारलंय। दादांना तळ ठोकावा लागतंय म्हणजे माझ्यासाठी पोचपावती असल्याचं कोल्हे म्हणतायत। मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे। मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर ह्याच्यावर आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होता, अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या। मी हे कधी बोलणार नव्हतो, परंतु आता यांना आता उत्साह आला, निवडणूक आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक एक पदयात्रा विदयात्रा, कोणाला संघर्ष यात्रा सुस्ती, कोणाला पदयात्रा सुस्ती चालायचं। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे। काळजीच करू नको, इथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव। आता राजकीय भूमिका त्यांनी बदललेली आणि ही भूमिका बदलल्यानंतर 100% त्यांना त्यांची भूमिका करावी लागेल। तुम्ही जसं म्हणता तशा पद्धतीनं जर तळ ठोकून राहावं लागत असेल तर मला वाटतं ही माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यासाठी ही पोचपावती आहे की इतक्या मोठ्या नेतृत्वाला जर तळ ठोकावा लागत असेल तर याचा अर्थ कुठेतरी बरं काम केले म्हणून तर तळ ठोकत असतील। इतकी साधी गोष्ट आहे। चॅलेंज ऍक्सेप्ट केले असू दे ना, आपण बघा ना, आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिमकूनच दाखवतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल। अजितदादांच्या बंडानंतर अमोल कोल्हे त्यांच्या शपथविधीला राजभवनात होते, मात्र त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया अचंबित करणारी होती। तुम्ही बऱ्याच वेळा टीका टिप्पणी सुद्धा केलेली आहे भाजपवर, काय म्हणाल यावर? खरं तर नो कमेंट्स आत्ता, कारण जो आत्ता निर्णय हाच मला आत्ता कळलेला आहे आणि त्यामुळे याच्यावर लगेच काही बोलणं उचित ठरणार। पण धक्का आहे तुमच्यासाठी, पण हा माहीत होतं, याची पूर्वकल्पना होती असं काही होईल याची मला पूर्वकल्पना नव्हती, पण आता नंतर दादांशी चर्चा झाल्यानंतर कळेल। पण दुसऱ्याच दिवशी कोल्हे शरद पवार गटात आले, मात्र तरीही कोल्हे नेमके कोणाकडे यावरून वेगवेगळ्या चर्चा होत्या। काही दिवसांआधी ते मंत्रालयात दादांनाही भेटले होते, पण कोल्हे अजित पवार गटात नाहीत हे आता दादांच्या बोलण्यावरून स्पष्ट झाले। कोल्हेंसंदर्भातल्या अंतर्गत गोष्टीही दादांनी सार्वजनिक केल्यात। त्याच्यातल्या एका खासदारांनी जर 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं। त्यातला एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता मला राजीनामा द्यायचा, त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे। त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे। त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर, आता त्यांचं चाललेलं आहे सगळं। मला वाटतं की दादांनी प्रत्येक वेळी पाठिंबा सुद्धा दिला होता, पण जर काही गोष्टी खटकत होत्या तर आमचे नेते तेच होते, त्यांनी कान उघडणी केली असती तर त्याच वेळी सुधारणा केली असती। पण आता त्यांनी कान उघडणी केली आहे तर आता सुधारणा करू, काहीच हरकत नाही। आता अजित पवारांनी शिरूरमधून आपला उमेदवार निवडून येईल असं छातीत ठोकपणे दावा केला, तर दादांच्या गटाकडून उमेदवार कोण असेल अशी चर्चा असताना विलास लांडेंनी पुन्हा एकदा इच्छा व्यक्त केली आहे। विलास लांडे हे शरद पवार आणि अजित पवारांचे निकटवर्ती आहेत। 2009 मध्ये लांडेंनी लोकसभेची निवडणूक लढली आहे, पण लांडेंनी ते नेमके कोणत्या गटात यावरून भूमिका स्पष्ट केलेली नाही। 2009 मध्ये शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना 4,82,563 मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादीच्या विलास लांडेंना 3,03,952 मतं पडली। 1,78,611 मतांनी लांडेंचा पराभव झाला होता। मी 2009 सालापासून 2019ला मी इच्छुक होतो। 2019ला मी चांगल्या प्रकारे लोकांच्या पण गेलो। नंतरच्या काळामध्ये त्यांनी अमोल कोल्हेंना अचानक आणलं, मग ते आदरणीय अजितदादांचं मी नेतृत्व मानलं आणि मी थांबलो।
म्हणून इथं आज आपल्याला अमोल कोल्हेंसारखा खासदार दिसतोय. अजित पवारने आज आव्हान केलेलं आहे अमोल कोल्हेंना, त्यानंतर तुम्ही इच्छुक आहात का म्हणा? 100% इच्छुक आहे. 6 महिन्यांआधी आणि अजितदादांच्या बंडाआधी कोल्हेंच्या शिरूर मतदारसंघात विलास लांडेंचे भावी खासदार असे पोस्टरही लागले होते. त्यावेळीही अजित पवारांनी लांडे इच्छुक आहेत, मग बिघडलं काय असं वक्तव्य केलं होतं. एखाद्या पक्षामध्ये शिरूरमध्ये इच्छुक असलं म्हणून बिघडलं काय? विलास लांडे एकेकाळचा आमदार आहे. आता कदाचित त्यांनी काही गोळाबेरीज केली असेल, काही आखणी केलेली असेल. 2009 मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. 2009 आणि 2014 मध्ये शिवसेनेने दोन्ही वेळेस विजय मिळवला. शिवाजीराव आढळराव पाटील खासदार झाले. मात्र 2019च्या निवडणुकीत अमोल कोल्हेंनी 58,000 मतांनी आढळराव पाटलांचा पराभव केला आणि राष्ट्रवादीनं शिरूर मतदारसंघ काबीज केला. 2 दिवसांआधी अजित पवारांनी बारामतीतून सुप्रिया सुळेंच्या विरोधात योग्य उमेदवार देणार असल्याचं म्हटलं. आता अजितदादांनी शिरूरकडे मोर्चा वळवून कोल्हेंना आव्हान दिलंय. अर्थात हे आव्हान कोल्हेंनी स्वीकारलंय. म्हणजे लोकसभेला राष्ट्रवादीच्या 2 गटातच थेट लढत होण्याची चिन्ह आहेत. विनय जगताप आणि रणजित जाधवसह सुनील थिगडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.